तर त्यापासून अत्यंत स्पृश्य किंचित मात्रही त्याला चलायमानता आली नाही, म्हणून त्यांना मल्ल असं म्हटलं. तर मल्ल म्हणजे काय होतं? मर्दन करणं. मल्लचा अर्थ आहे मर्दन करणं. मग कशाचं मर्दन केलं तर कामाचं मर्दन हे फक्त उपलक्षणात्मक आहे, पण सर्व विभावांचं मर्दन होऊन गेलं. आता ते ह्याच्यात आलेलं कोणती गाथा? चौथी, कामभोग बंधका. मग स्पर्शनेंद्रिय आणि रसनेंद्रिय यांना म्हटलं काम, आणि बाकीच्या 3 इंद्रियांच्या विषयांना म्हटलं भोग. मग काम हे सर्वात प्रथम का घेतलं आणि स्पर्शनेंद्रिय रसनेंद्रियाचाच विषय का घेतला? तर याच्यातून हे पाहण्यासारखं आहे की वास्तविक रूपाने या जीवाला अनादी काळापासून ह्या 2 इंद्रियाच्या विषयात बिघडून भोगण्याची सवय आहे. कारण जेव्हा आपण पाहतो की एखादी वस्तू आहे ती खाताना नैसर्गिक नको वाटते, त्यात काहीतरी मसाले असावे, तिखट मीठ असावं, काही आंबट असावं वगैरे, अशा रीतीने आपण त्याला तशा प्रकाराने म्हणजे नैसर्गिक खात नाही. सांगायचं थोडक्यात, आंबा निरस खायचा असं म्हणाले. आंबा आहे, त्या आंब्यात गूळ घालायचं, साखर घालायचं, काहीतरी घालून खायचं, नुसता आंबा खायला नको. मग अशा रीतीने हे सगळं काय आहे की रसनेंद्रियाच्या विषयात तर खूप, म्हणजे सांगितलं ना, अख्खानम रसने, म्हणजे सर्वात बलवान 5 इंद्रियामध्ये रसनेंद्रिय बलवान आहे. आणि त्या रसनेंद्रिय बलवान कसं आहे तर क्षपकाला सुद्धा, म्हणजे त्यांनी आता यमसंज्ञा घेतली आहे आणि त्याची जागृती चांगली आहे, पण मध्येच उठून सगळे चाललेत संघातले, मी का नाही जाणार? म्हणजे लक्षात येत नाही की आपण आता यमसंज्ञा घेतली आहे, तर त्यांच्याबरोबर सुद्धा आपण जायला निघतो. मग त्यावेळेस तिथं निर्यापकाचार्य असतात, ते त्याला संबोधन करतात की अनादी काळापासून खूप काही खाल्लंय पिलंय, चर्येला जायला निघतो. चर्येला जायला निघतात, किंवा मग कमंडल उचलून पाणी प्यायला बघतात, काहीतरी अशा रीतीने त्या ठिकाणी त्यावेळेस इतकी सावधानता मग निर्यापकाचार्यांची राहते आणि संबोधन करतात. मग म्हणजे असं होऊ शकतं, किंवा मागतात तरी, जर जास्त उठण्याची वगैरे शक्ती नसेल तर असं करतात, मागतात द्या म्हणून. तर मग त्यावेळेस त्यांना खूप संबोधन करण्याची आवश्यकता असते. म्हणजे असं होऊ शकतं, कारण ते संस्कारच अनादिकाळचे एवढे आहेत की तशा प्रकारची चंचलता, म्हणजे मनामध्ये तसा उपयोग होणं वगैरे. म्हणूनच आम्हाला या ठिकाणी प्रत्येक समयाला मी खाणारा नाही जाणणार आहे. मग ते बोल घटवायचे. 6 बोल जे सांगितले की रसनेंद्रिय आपलं स्वरूप नाही, किंवा ते पुद्गलमय आहे, आणि तो रस हा गुण पुद्गलाचा आहे, आणि मी त्यापासून भिन्न अरस स्वरूप आहे, किंवा काही द्रव्येंद्रिय ही रचना जिभेची जी आहे ती पौद्गलिक आहे, मी त्यापासून भिन्न आहे. भावेंद्रिय आहे तो क्षयक्षम, तो माझा स्वभाव नाही, मी त्यापासून भिन्न आहे. आणि सर्वाला समान जाणणं, म्हणजे फक्त रसालाच जाणणं एवढं माझं काम नाही, ज्ञान सगळ्याला समान रूपाने जाणत राहतं, म्हणून मी अरस स्वरूपी आहे. आणि शेवट सांगितलं, तादात्म्य संबंध त्याचा माझ्याशी नाही. म्हणजे जसं ज्ञानगुण माझ्याशी तादात्म्य स्वरूप आहे तसं रसगुण नाही, म्हणून मी त्यापासून भिन्न. म्हणजे सतत आपल्याला हे संस्कार, ज्या इंद्रियाविषयी विचार येतात त्या इंद्रियाच्या विषयी ते सगळे 6 बोल घटवत राहायचे. स्पर्शनेंद्रिय, रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय, चक्षुंद्रिय, कर्णेंद्रिय. म्हणजे आता फक्त भोगण्याविषयीच नाही, तर असत विचार आले ह्याविषयी, किंवा द्वेष झाला. 5 अमनोज्ञ पण घेतलेत ना, स्पर्श रस गंध वर्णाचे जसे भेद 20 केले, मनोज्ञ आणि अमनोज्ञ, म्हणजे प्रशस्त आणि अप्रशस्त. मग न आवडणाऱ्या विषयी देखील अशी 6 बोल घटवायची,
की त्याचा माझा संबंधच नाही, तर मला त्याच्याविषयी द्वेष करण्याचंही काही कारण नाही किंवा रागभाव करण्याचं काही कारण नाही. असं सतत आपल्या जीवनात खात असताना सुद्धा असं घटवलं तर आपोआपच हे संस्कार रसनेंद्रियाचे कमी होतात. रागद्वेष हे मन इंद्रियाचं कार्य म्हणायचं. रागद्वेष मनाचं कार्य म्हणायचं ना, कुठल्या इंद्रियाचं. तसं रागद्वेष संकलेश परिणाम तर मन नसताना सुद्धा एक इंद्रियांना होतातच ना. असं काही नाही की त्यात मनच लागतंय, असं काही नाही. विशेष मन असल्यावर विशेष त्याविषयी होत आहे, परंतु मन नसताना सुद्धा ते एकेंद्रिय जीव तर किती संकलेश परिणाम करतात. त्यांना तर त्यांच्या व्यवस्थित जर नाही झालं, त्यांना आहार, भय, मैथून, परिग्रह ह्या संज्ञा आहेत. आणि ते जर नाही झालं आणि उलट त्यांना तोडू लागले, काहीतरी करू लागले तर खूप परिणाम बिघडतात त्यांचे. आपल्याला वाटतं आंबे तोडतो, काय होतंय त्याला, त्या झाडाला उलट ओझं कमी झालं की नारळ तोडतो, काय झाडाला उलट आपण कमी केलं ना त्याचं ओझं. दोरी बांधली तर सांगितलं झाडाला, नुसती दोरी बांधली तरी त्याला ते परिणाम बिघडतात, संकलेश होतात. त्याला कधी दोरी बांधायची नाही, काही झाडाला बांधायचं नाही. कपडे वाळू घालतात काही जण, काय ते पडदे लावतात दाराला, काय झाडाला हे करून, मग त्यांना ते परिणाम बिघडतात. तोडल्यावर तर आणखीन जास्तच आहे. म्हणून आपल्याला असं वाटतं की त्यांचं ते व्यापक भाव असा आहे त्यांचं त्यांच्यामध्ये, त्यांना त्याचं ओझं वाटत नसतं त्या फळांचं वगैरे, कारण त्यांनी ते स्वीकार केलेलं आहे. आणि आपल्याला वाटतं की तोडून टाकलं तर बरं वाटेल, आणि त्यातलं एक पान जरी आपण तोडलं तरी सुद्धा त्यांना खूप परिणाम बिघडत असतात. म्हणून याच्यातून समजून घ्यायचं की आपल्या एका अवयवाला सुद्धा कुठं धक्का लागला की लगेचच आपण संवेदन असं करतो की खूप दुःख झालं म्हणून. मग हे सुद्धा आपले संस्कार शरीराविषयी खूप आहेत. आपण तर पंचेंद्रिय ते केंद्रिय ते तर मिथ्या दृष्टी आहेत, परंतु आपल्याला पंचेंद्रिय असून सम्यक दर्शन प्राप्त होण्याची योग्यता किंवा केलेलं आहे, तरी सुद्धा आपल्याला अजून ते संस्कार असे अनादिकाळचे उद्रेकित होतात निगोदातले, एकेंद्रियातले, आणि त्या कारणाने पुन्हा पुन्हा तशा प्रकाराने त्या परिणामामध्ये जातो. म्हणून इथं म्हटलं जिनराज भगवान मल्ल आहेत, ह्या सगळ्या विभावांचं त्यांनी मर्दन केलं. आता 13वा श्लोक पाहायचा. आता आपल्या बाबतीमध्ये आपण मनाच्या द्वारे जे जाणतो तिथं पण 6 बदल होईल. म्हणजे त्याला आपण कोणतं घेतलं, एक घेतलं ना त्याच्यात अचिंत्य का काय घेतलं तुम्ही, अव्यक्त घेतले. मग ते अव्यक्त सुद्धा त्याच्यामध्ये ते त्याला जास्तीत जास्त ते कार्य मनाचं, म्हणून त्यापेक्षेने कशाय भाव माझे व्यक्त आणि अव्यक्त जे आहे त्याच्याद्वारे त्याच्यापासून मी भिन्न आहे. मी कशाने व्यक्त पण नाही आणि अव्यक्त पण नाही, अशा रीतीने घटवले. आता 13 नंबरचा श्लोक. कोणते त्वद्विलोकाविनाशा कुसुमितमति सान्द्रं त्वत्समीपप्रयाणात् मम फलितममन्दं त्वन्मुखेन्दोरितानिं नयनपथमवाप्ता देवपुण्यद्रुमेण विसलयितमनल्पं त्वद्विलोकाभिलाषा कुसुमितमति सान्द्रं त्वत्समीपप्रयाणात् मम फलितमनन्दं त्वन्मुखेन्दोरितानिं नयनपथमवाप्ता देवपुण्यद्रुमेण. म्हणजे कसं घटवलंय वृक्षावरून, तर हे देव मम पुण्यद्रुमेण त्वद्विलोक अभिलाषा अनल्पम किसलयितम. हे देवा मला, मम म्हणजे मला, पुण्यद्रुमेण
पुण्यरूपी वृक्षाच्या द्वारे त्वत्विलोकन अभिलाषात म्हणजे इच्छा, तुम्हाला पाहण्याची इच्छा झाल्यामुळे तो माझा पुण्यवृक्ष असा बहरून चाललाय. आणि अनल्पम म्हणजे खूप मोठी किसलीत म्हणजे त्याला पालवी वगैरे फुटली, अतिशय दाट अशी पालवी फुटली त्या पुण्यवृक्षाला. त्वत्समीप प्रयाणात अतिसांद्रम कुसुमितम, आणि तुमच्या जवळ, त्वत्समीप म्हणजे तुमच्या जवळ, प्रयाण म्हणजे दर्शनासाठी येत असताना, आल्यामुळे, अतिसांद्रम कुसुमितम, अतिशय पुण्यरूपी वृक्षाला फुलांचा बहर लागला. कुसुमित म्हणजे इतका बहर आला फुलांचा की जणू काय पुष्पवृष्टीच होते असं वाटतं. त्याचप्रमाणे इदानीं नयनपथम अवाप्तात त्वत्मुखेन्दोः अमंद फलितम. इदानीं म्हणजे आत्ता, नयनपथम अवाप्तात म्हणजे दृष्टीच्या पथामध्ये प्राप्त झालेला असल्यामुळे, त्वत्मुखेंद तुमचा मुखरूपी चंद्र, त्याचं अमंद म्हणजे खूप मोठं, फलित म्हणजे खूप मोठं फळ देणारं असं होऊन गेलं. म्हणजे तुमचा मुखरूपी चंद्रमा माझ्या दृष्टीला पडला की त्यामुळं माझ्या पुण्यरूपी वृक्ष तर फळांनी जखडून गेला, लकडून गेला. म्हणजे काय सांगितलं? फलितम फळ घेतलं, कुसुमितम फुलं घेतली, आणि किसलितम म्हणजे पालवी घेतली. क्रमाने सगळं, पालवी फुटली, त्यानंतर फुलांनी भरून गेलं, आणि त्याच्यानंतर फळांनी लकडून गेलं. असा माझा पुण्यरूपी वृक्ष हा अतिशय फळे देऊ लागला. म्हणजे आता याच्यात कसं सगळं घटवलंय, वृक्षाची फक्त उपमा घेतलेली आहे. आणि जेव्हापासून मला तुमचं दर्शन करण्याची इच्छा झाली आहे तेव्हापासून जणू काही तो पुण्यरूपी वृक्ष म्हणजे पुण्य प्राप्त होऊ लागले. थोडक्यात सांगायचं त्याला पालवी फुटली म्हणजे कशाचं प्रतीक आहे? म्हणजे पालवी फुटणं म्हणजे त्याला काय म्हणतो, चैत्रवृक्षामध्ये जसं नवीन पानं फुलं वगैरे येतात आणि पहिली गळून जातात, तसं हे पालवी फुटण्याचं प्रतीक का घेतलं तर पहिलं सगळं मिथ्यात्व वगैरे काय काय आहे ते सगळं गळून पडलं आणि नवीन पालवी फुटली. मग ती पालवी फुटली म्हणजेच काय झालं, आता तुमच्या दर्शनाची इच्छाच फक्त मला एवढं कार्य करू लागते की मी कोण आहे ही ओळख घेण्यासाठी जणू काही ती पालवी फुटलेली आहे. म्हणजे भेदविज्ञान, कारण जिनं दर्शन करताना निजदर्शन होत आहे. तुम्हाला पाहण्याची इच्छा होणं, दर्शन करण्याची इच्छा होणं हे सुद्धा मोठं भाग्य आहे. कारण आज किती जैन कुलामध्ये उत्पन्न झालेले रोज दर्शनाला येतात का, दर्शन करण्याचे भाव होतात का? आणि जर आईवडिलांनी फक्त संस्कार केलेले आहेत म्हणून तेवढ्यापुरतं आले आणि त्याविषयी परत विशेष काही उत्सुकताच राहिली नाही की कसे भगवान, स्वाध्याय करण्याचे परिणाम राहिले नाहीत, आणि मग त्या भगवंताविषयीचा तर विचार राहिला दूर आणि आपला आत्मा तर त्याहून दूर. म्हणून या ठिकाणी आपल्याला फक्त स्वतःचं हित पाहायचं ह्याच्यामध्ये. कारण भगवंतांना काही घटवलं काही, तर मलाच माझा पुण्यरूपी वृक्ष जो आहे तो पालवी फुटला. माझ्याच पुण्यरूपी वृक्षाला म्हणजे जसं जसं मी तुमच्या जवळ येऊ लागले तसं तसं तो फुलांनी बहरून गेला. आता फुलं कशाची प्रतीक झाली? प्रथम फूल येतं आणि नंतर फळ येतं. ते फूलसुद्धा गळून पडतं. म्हणजे पहिल्यांदा पालवी आली म्हणजेच सगळे अशुभ भाव गळून पडले. त्यानंतर फुलं आली म्हणजे आता जेव्हा ते शुभभावाच्या निकट आलेला आणि भेदविज्ञान करण्यासाठी तत्पर झालेला, त्यामुळे त्याला आता फळं मिळू लागली, लकडून गेलं. ते फुलंसुद्धा म्हणजे शुभभाव, पुण्य वगैरे सगळं गळून गेलं आणि आता फक्त काय राहिलं? शुद्ध उपयोग. असं हे तिन्हीचं प्रतीक घेतलं आहे. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र, रत्नत्रयाची
सहज अशी प्राप्ती झाली की तुमच्या दर्शनाची इच्छा होणं. म्हणून कसं आहे की दर्शनासाठी आता इथं जे राहणारे लोक आहेत त्यांनी तर खूप दर्शन करायला पाहिजे. कारण का तर त्यांना इतकं सानिध्य मिळालेलं आहे भगवंतांचं. तर किती वेळा करायचं, 3 वेळाच नियम राहिला नाही. किती पण वेळा करू शकतो. जेव्हा आपल्याला वाटेल तेव्हा आपण दर्शन करू शकतो. अर्थात येता जाता भगवान दिसत नाही. काही काही ठिकाणी असे असतात की ते भगवान दिसतात. मग त्याला पायऱ्या चढूनच वर गेलं तर भगवान दिसतात. पण तरीसुद्धा आपण हे तर भाव करू शकतो ना येता जाता नमस्कार करण्याचे. साक्षात मला भगवान दिसत आहेत असे भाव करून आपण नमस्काराचे भाव केले तर आपोआपच काय होतं, त्या ठिकाणी जास्तीत जास्त परिणती आपली सतत याकडे वितरागतेकडे झुकते आणि स्वभावाला जाणण्यासाठी तो तत्पर होतो. म्हणून इथं अध्यात्म दृष्टीने कसं घटवायचंय की सलियत म्हणजे काय झालेलं आहे, मिथ्यात्व गळून पडलं आणि सम्यक दर्शनाला प्राप्त झालेलं. त्यामुळे शुभाशुभ भावाचं त्या ठिकाणी आता त्याला रुची राहिली नाही. आणि फुलं म्हणजे पुष्पवृष्टी झाल्यासारखं एवढी फुलं बहरून आली त्याला. म्हणजे काय आहे की त्याचं यश म्हणजे पुण्य इतकं वाढू लागलं की अनुभाग शुभाचा जास्त वाढला आणि अशुभाचा कमी झाला. पण त्याच्यात तो रमला नाही. म्हणून फळं पण त्याला म्हणजे फुलंही गळून गेली. हे कशाचं प्रतीक झालं तर त्यात तो रमला नाही. पुण्यामध्ये सुद्धा म्हणजे सम्यक ज्ञान असं दृढ झालं त्याचं. आणि सम्यक चारित्र्य म्हणजे फळं आता फक्त चाखण्याचं काम राहिले. फळं चाखण्याचं म्हणजे अनुभूती घेऊन तो निजध्रुवाचा विषय करून अनुभूती घेतो. आणि म्हणून सांगितलं की किती एवढं लकडलेलं आहे की त्याला फक्त तो स्वतः एकटाच बघतो. कारण का तर ज्याने स्वतःचा निजध्रुवाचा विषय केला त्यालाच ते फळ मिळणार आहे, अतिंद्रिय आनंद चाखायला मिळणार आहे. म्हणून आपण आपल्या घरातले कोणी लोक नाही आले तरी आपण तिथे संक्लेश करायचा नाही. आपल्याला तर हे भाग्य आहे की हे समजलंय, आपण येतोय, तर आपण दुसऱ्यासाठी संक्लेश केले तरी सुद्धा काय होत आहे, दुःखाला प्राप्त होत आहे. म्हणून प्रत्येक समय आपण आपल्या स्वतःसाठी जगायचे की अजून हे कसे आले नाहीत, ते कसे आले नाहीत, त्यांना किती सांगितलं पटत नाही वगैरे. तर परिणाम प्रत्येकाचे भिन्न भिन्न असतात आणि त्या परिणामानुसार कार्य होत असतं. म्हणून प्रत्येक समय आपल्याला फक्त कसं स्वतःमध्ये राहता येईल अशा पद्धतीने पाहायचं आहे. म्हणून हे सगळे 3 लक्षात ठेवायचं. किसलयितम पालवी फुटली म्हणजेच काय झालं, नवीन काय प्राप्त होतं, अपूर्व चैतन्य चमत्कार. म्हणजे जगामध्ये दुसरं आश्चर्य काही नाही, फक्त स्वभावाला जाणणं हेच मोठं आश्चर्य आहे. आणि पुढं काय सांगितलं, कुसुमित झालं म्हणजे फुलांनी बहरून गेलं. मग त्या ठिकाणी सुद्धा काय आहे की फुलं केव्हा होतात, केव्हा येतात आणि ते पाहिल्यानंतर प्रत्येकाला खूप कोमल परिणाम होतात. फुलं हे कोमलतेचं प्रतीक आहे, निष्कामता येते. मग तशा प्रकाराने संसाराविषयीची रुची राहिली नाही, हे कोमल परिणाम झाले. संसाराविषयीची रुची असणं कठोर परिणाम आहेत आणि स्वतःविषयीची रुची असणं हे कोमल परिणाम आहेत. त्याचं ते प्रतीक फुलाने बहरून गेलं. आणि पुढे सांगितलं काय, फलितम म्हणजे खूप फळाने ते लखडलेलं आहे ते पुण्यवृक्ष. मग ते फळाने लखडलं म्हणजेच आता एक अंतर्मुहूर्तात अतिंद्रिय आनंद बघण्यासाठी तो तत्पर झाला. म्हणजे एवढं त्याला रुची झालेली आहे असं समजलं तर आपण प्रत्येक समय अन्य कुठल्याही फळाची इच्छा करणार नाही. कारण सर्व ठिकाणी आम्हाला फळाची खूप इच्छा असते. कुठेही काय केलं की आता समजा स्वयंपाक केला आणि तो खूप चांगला झालेला आहे, सगळं रुचकर वगैरे झालं आहे, भोजन करताना सुद्धा सगळ्यांना आनंद खूप झालेला आहे की खूप चांगलं झालेलं आहे भोजन, हे स्वयंपाक. पण गृहिणीला काय वाटतं की आता ह्यांचं जेवण झाल्यानंतर
प्रत्येकाने माझी स्तुती करावी. म्हणजे काही ना काहीतरी फळाची इच्छा राहते त्याच्या पाठीमागे. पण कोण काही बोललं नाही, कारण सगळे गंभीर होते. आणि का गंभीर होते, तर त्यांना आता शास्त्र स्वाध्याय करताना हे कळलं की जर खूप चांगलं झालं असं म्हटलं तर कशाची अनुमोदना होते? आरंभ. कारण ते करताना जो काही आरंभ झाला तर हिंसा, म्हणजे आपण हिंसेला अनुमोदना दिल्यासारखे. फक्त पोट भरण्याचं काम झालं बस, एवढ्या यापेक्षा न इष्टबुद्धी ना अनिष्टबुद्धी हे समजल्यामुळे तो स्तुती पण करत नाही, निंदा पण करत नाही. एका ठिकाणी अशी भोजन पंक्ती होती, खूप सगळं काही, चटणी पण खूप प्रकारच्या होत्या, पापड पण खूप होते, सगळ्या प्रकारचं सगळं काय अगदी ताजं शुद्ध होतं. आणि लोणचं वगैरे काय असेल ते, कुठलाही आयटम कमी नव्हता भोजनामध्ये, पक्वान्न वगैरे सगळं काही होतं. पण सगळ्यांच्या चेहऱ्यावरची हवा उडली होती. एवढं सगळं असताना सुद्धा का बरे कोणाला आवडलं नाही ते? कोण सुद्धा काही बोललं नाही भोजन झाल्यानंतर. परंतु जेव्हा तो मालक भोजनाला बसला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की एवढं सगळं केलं पण सगळ्यामध्ये सिंधीलोण घालायचं विसरलं. आणि त्यामुळं काय झालं, चव लागली नाही. मग सिंधीलोण कशाचं प्रतीक आहे? सिंधीलोणने चव येते, कशाचं प्रतीक आहे? म्हणजे आपल्याला चव आणण्यासाठी फक्त त्याचा उपयोग. तसं स्वाद, हा स्वाद कशाचा घेतो? अतिंद्रिय आनंदाचा स्वाद आला तर सगळं काही आपल्याला ते शुभभाव वगैरे करणं, पुण्यभाव होणं वगैरे हे सगळं सार्थक होईल. आणि जर ते रुचलंच नाही आपल्याला, म्हणजे स्वभावच रुचला नाही, तर बाकीचे किती आम्ही षटक्रिया केल्या तरी सुद्धा त्या व्यर्थ जातात असं समजायचं. म्हणून भोजनाचं प्रतीक लगेच इकडं पण लावायचं, म्हणजे मग तिथं असं वाटणार नाही की कसं काय असं केलं आहे, एवढं काही कळलं नाही का, एवढं कसे विसरले वगैरे. जास्त लोण झालं तरी खात नाही आणि काहीच नसेल तरी खात नाही. पण काहीच नसेल तर अपायकारक नाही. कारण का तर उलट शरीरातले दोष कमी झाले. फक्त जिभेसाठी आपल्याला ते काय आहे पाहिजेल असतं, रुची येण्यासाठी. तर तशा प्रकारचं स्वरूप नाही आपला. तर आपला स्वभाव कसा आहे की ह्याच्यात काही कमी नाही आहे. अतिंद्रिय आनंद, सकाळी सांगितलं अगुरु लघु, न आपल्याला बाहेरचं काही जास्तीचं येतं आहे, न आपलं आतलं काही बाहेर जात आहे. जेवढे अविभाग प्रतिच्छेद आहे ते परिपूर्ण सुरक्षा देण्याचं काम करतात. म्हणून स्वभावाला जाणले की परम शांतीला सहज प्राप्त होतो. अमृतनगरमध्ये पण ह्याचा श्लोक 32 नंबरचा. ते विद्यावृत्तशी संबोधते. म्हणजे ते झाडाचीच उपमा ह्याला पण घेतली ज्ञानाला. ते कसं घेतलंय पहा. विद्यावृत्तशी संभूती स्थिती वृत्ती फलोदया न संत्यसती सम्यक्त्वे बीजाभावे तरोरिवम्. विद्यावृत्तशी संभूती, बीज अभावे. सर्वात प्रथम हे पाहायचं की जर बीज नसेल, त्या बीजच्या अभावामध्ये तरोइव म्हणजे वृक्षाप्रमाणे सम्यक्त्वे असती, सम्यक दर्शन नसेल तर विद्यावृत्तस्य म्हणजे विद्या म्हणजे ज्ञान, वृत्त म्हणजे चारित्र्य, ह्यांची संभूती म्हणजे उत्पत्ती, स्थिती, वृद्धी आणि फलोदय म्हणजे फळाची उत्पत्ती वगैरे हे सगळं होत नाही. न संती म्हणजे प्राप्त होत नाही. एक सम्यक दर्शन असेल तरच हे सगळं आहे. सम्यक दर्शन बीज स्वरूप आहे. म्हणजे झाडाला बी असेल तर ते झाड फलद्रूप होणार आहे शेवटी. मग त्यासाठी त्या बीचं रक्षण केलं जातं. तसं या ठिकाणी सम्यक दर्शन प्राप्त करण्यासाठी पुरुषार्थ केला तर आपोआपच काय होत आहे, ज्ञानचारित्र हे हस्तगत आहे. आता कोणी जर काय करतो, पाहतो आपण, हे असेच वागतात तसेच वागतात, किती सांगितलं तर ऐकत नाहीत, हॉटेलमध्येच खातात, किंवा मुली पळून जातात, मुला पळवून नेतात,
असं आपण त्या ठिकाणी अशांती करतो. मग त्यांच्या ज्ञान म्हणजे चारित्र्यामध्ये आपण काय केलं, चारित्र्याचं सील पाहून दुःख केलं किंवा त्यांना आपण दोष दिला. पण कुठलं सील सांभाळायचं आहे प्रथम? ज्ञानाचं सील सांभाळलं तर चारित्र्याचं सील आपोआप सांभाळलं जातं. तो असं करू नको असं जेव्हा आपण म्हणतो तर ते चारित्र्याकडून पाहिलं आपण त्याला, पण त्याला ज्ञान दिलं की असं केल्यावर असं होतं. मग त्या ज्ञानातून तो स्वतःच निर्णय करून काय करतो, चारित्र्यामध्ये व्यवस्थित अवतरतो. मग तसं या ठिकाणी मूळ कोण आहे त्याला तर सम्यक दर्शन. सम्यक दर्शन असेल तर हे सर्व काही होतं असं सांगितलं. हे देव, मेरा पुण्यरूपी वृक्ष आपके दर्शन करने की इच्छा से अत्यधिक पल्लवों से व्याप्त हुआ था। आपके पास जाने से अति सघन फूलों से व्याप्त हुआ और इस समय आपके मुख चंद्रमा से अत्यंत फूलों से व्याप्त हुआ है। हे देवा, तुला पाहण्याची जेव्हा मला इच्छा उत्पन्न झाली तेव्हा माझ्या पुण्यरूपी वृक्षास अतिशय दाट अशी पालवी फुटली. तुझ्याजवळ दर्शनासाठी आल्यामुळे माझ्या पुण्यरूपी वृक्षास अतिशय फुलांचा बहार आला व त्याचप्रमाणे तुझा मुखचंद्रमा माझ्या दृष्टीस पडल्यामुळे माझा पुण्यरूपी वृक्ष तर फळांनी लकडून गेला. अर्थात माझ्या पुण्यरूपी वृक्षास अतिशय फळे आली. हे भगवन, तुझ्या दर्शनाच्या इच्छा मात्राने मनात उत्साह व उल्हास उत्पन्न होतो. दर्शनास तुझ्याजवळ आले असता मन अगदी प्रफुल्लित होते आणि तुझे दर्शन घेताच आमचे भाग्य उदयास येते. तुझे दर्शन होणे हेच पूर्वपुण्याचे फळ आहे. किसलयितमनरूपं त्वद्विलोकाभिलाषात् कुसुमितमतिसान्द्रं त्वत्समीपं